यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यातून कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय। या घटनेनंतर आरोपीनं तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढला आणि परत येईल असं टाईप करून ठेवलाय। बुधवारी रात्री 7:30च्या सुमारास हा सगळा प्रकार घडलाय। या आरोपीनं कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केला। महिलेनं कुरिअर माझं नाही असं सांगितलं आणि तरीही सही करावी लागेल असं आरोपीनं सांगितलं। त्यामुळे त्याने सेफ्टी डोअर उघडला आणि आरोपीनं तोंडावर स्प्रे मारला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवेत। रेवती, अतिशय धक्कादायक असा प्रकार घडलाय पुण्यातून, नेमकं काय घडलंय? नक्कीच दीपाली, खरं तर बोगदेव घाट प्रकरणानंतर पुन्हा एकदा अगदी धक्कादायक घटना ही पुणे शहरातल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये, कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडलेली आहे। एक व्यक्ती एक डिलिव्हरी बॉय म्हणून सांगून आतमध्ये सोसायटीमध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतर तो त्या महिलेकडे जातो। तेव्हा त्यांनी असं सांगितलं त्या महिलेला की कुरिअर आहे, पण जेव्हा तिने म्हटलं की हे कुरिअर माझं नाहीये, तो म्हणला की तरी देखील तुम्हाला यावरती सही करायला लागेल। या कारणामुळे तिने जेव्हा सेफ्टी डोअर उघडला त्यावरती तिच्या तोंडावरती स्प्रे मारला आणि त्यानंतर तिथे त्या स्प्रे मारल्यानंतर तिला काही दिसलं नसल्यामुळे तिथे तिचा बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिच्याच मोबाईलवरती सेल्फी काढून मी परत येईल असं टाईप करून तो तिकडनं निघून गेला। बुधवारी रात्री 7:30च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला। खरं तर हा सगळा प्रकार घडल्यानंतर पुणे शहर हादरलं तर आहेच, ते पण आता पुणे पोलीस यावरती काय कारवाई करते आणि यानंतर काय महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या समोर येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण अजूनही पोलिसांनी याबाबतची अधिक माहिती बाहेर येऊ दिलेली नाहीये। दीपाली, निश्चितच धन्यवाद रेवती, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।